आज ना आपण घरच्या घरी बटरस्कॉच आईस्क्रीम कशी करायची ते पाहणार आहोत। एक प्लेट घ्यायची, त्याला तुपाने ग्रीस करून साईडला ठेवून देऊया। पॅनमध्ये आपण साखर ॲड करून घ्यायचे। साखर छान गरम करायची आणि मीडियम गॅसवर या साखरेचं आपल्याला कॅरमल करून घ्यायचं आहे। थोड्याच वेळात इथे पाहू शकता या पद्धतीने कॅरमल व्हायला लागलं। आता यामध्ये 1 चमचा इतकं बटर ॲड करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे साखर वितळवून घ्यायची आहे। तर इथे साखर करपवायची नाही आहे, नाहीतर कडवट टेस्ट लागू शकते। आता इथे पाहू शकता बऱ्यापैकी साखर जी आहे ती वितळून याचं छान असं कॅरमल तयार झालेलं आहे। आता यावेळेस आपण आवडीनुसार ड्रायनट्स ॲड करून घेऊया। इथे मी काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत। छान मिक्स करायचे आणि तुपाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि छान असे सेट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। थोडंसं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे पटकन ते छान सेट होईल। थोड्याच वेळात हे मिश्रण तुम्ही पाहू शकता या पद्धतीने चिक्कीसारखं हे सेट झालेलं आहे। आता हे जे आहे ना, याला आपण तुकडे करून घेऊया। खलबत्त्यामध्ये किंवा असंच लाटण्याने वगैरे याला कुटून घेऊ शकतो। अगदी बारीक चुरा वगैरे करायचा नाही आहे, थोडासा मीडियम स्वरूपाचाच ठेवून देऊया। आता चुरा करून मी साईडला ठेवलेला आहे। दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला व्हिप्ड क्रीम काढून घ्यायची, छान अशी ब्लेंड करून घ्यायची आहे। जितकी क्रीम जी आहे ब्लेंड कराल ना, तितकी आईस्क्रीम छान क्रीमी होते। आपण आईस्क्रीम बेस यामध्ये घालून घेतलेला आहे, कंडेन्स मिल्क ॲड केलेलं आहे। हे सर्व छान चाळून घेतलं आणि 1-2 सेकंद पुन्हा ब्लेंड करून घेतलं आणि आपण जो कॅरमलचा चुरा केलेला आहे ते ॲड करायचे, कस्टर्ड ॲड करायचं आहे। इथे तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ हवा असेल ना, तर डिटेल व्हिडिओ देखील मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। म्हणजे परफेक्ट मेजरमेंट जे घेतलेलं आहे ना ते तुम्हाला कळेल आणि तुम्हाला देखील या पद्धतीने बटरस्कॉच आईस्क्रीम घरच्या घरी करता येईल। छान ब्लेंड करून घेतली, मिक्स करून घेतली आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ही आईस्क्रीम आपण भरून घेऊया आणि थोडंसं कॅरमलचा चुरा वरती पसरवून घेऊ आणि रात्रभर किंवा 8 तासासाठी याला आपण फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे। 8 तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी आपली इथे आईस्क्रीम तयार झालेली आहे। यामध्ये कॅरमलचे क्रंचेस आहेत, त्यामुळे थोडीफार ही अशी खाताना ना क्रंची लागते। बटरस्कॉच ज्यांना आईस्क्रीम माहिती असेल ना, त्यांना नक्कीच माहिती असेल की याची टेस्ट कशी लागते। त्यापेक्षाही याची चव ना अगदी भारी आहे। अगदी साधी सिंपल आजची तुम्हाला बटरस्कॉच आईस्क्रीमचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ही आईस्क्रीम एकदा नक्की ट्राय करा, म्हणजे बाहेरची आईस्क्रीम तुम्ही विसरून जाल। बाय।